पार्थला वेगळं नाही आणि इतरांना वेगळं नाही अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे. आणि त्यात काल बावनकुळे म्हणाले की ते जो दंड भरायचा आहे त्याच्याबद्दल एक अँबिग्युइटी व्यक्त केली त्यांनी. काय सुरू आहे नक्की? पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करतंय. जसं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग 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 आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं, तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं, भारतीय जनता पार्टीनेच प्रकरणं बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कह्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची. अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंडी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे. एकीकडं महार वतनाची जमीन विकली काय जाते, कंपनीचा डायरेक्टर असताना पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही, मुद्रांक शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्रा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी एकीकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही. हा नियमच आहे. उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो, नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील. विदाऊट रुपया जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील. हा धोका येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे. पार्थ पवार अजित पवार सोडून द्या, ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते. पार्थ पवार काय लहान बाळ आहे का, ज्याने लोकसभा लढलेली आहे? ठीक आहे, पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये. कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये, एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टी, भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते. अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्या बऱ्यांचं नाव येतात सगळे शांत. अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे. खरं ते प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार आहे. याचे पेपर्स हळूहळू येत आहेत, याचे खरेदी खत सुद्धा बाहेर येत आहे. या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार, एक तहसीलदार 40 एकरची कोरेगावची मुंडव्याची जमीन थोडी करू शकतो, त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची. तो एक प्यादा आहे. तर त्याच्यात कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे. कलेक्टर का बाजूला आहे? कलेक्टर कशासाठी बाजूला आहे याच्यामध्ये? महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला आहे याच्याबद्दल? तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो, तहसीलदारला एवढे अधिकार नसतात. कोणाच्या तरी सांगितल्याशिवाय तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवाराला आणखी बड्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चूक आहे. याच्यात जी चौकशी समिती, याच्यातले अधिकारी सुद्धा संशयास्पद आहे. ज्यांच्या अखत्यारीतच हे प्रकरण झालं ते चौकशी करणार आहे. म्हणजे ज्यांनी चोरी केली त्याचा तपासच त्याच्याच हातात दिलेला आहे तर काय चोरी म्हणून तपासली जाणार आहे? आणि म्हणून पार्थ पवार प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतं, या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत आहे. बरोबर आहे, कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे. शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचवूच शकत नाही ना त्याच्यात. याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही. जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे. हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं खोटं बाहेर येईल. आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं. सर याबाबत सांगा ना की म्हणजे या कारणावरच वाद झाला होता मुख्यमंत्री? याच कारण, बाकी कशासाठी केले ते, हाच विषय. कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून. हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे. हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची सारवा करायची. ही मोडस ऑपरेंडी आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची,
उद्या काही केलं की याच्यात 1 मिनिटात पावलं अटक होऊ शकते. हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. आणि त्या अंतर्गत हे सगळं बाहेर आलं. बिलकुल तसं थोडी बाहेर येते. घटना दुरुस्तीबाबतची एक संयुक्त संसदीय समितीची घोषणा झाली होती घटना दुरुस्ती करण्यासाठी. माहिती असेल तुम्हाला, इंडिया आघाडीकडून फक्त सुप्रिया सुळे हे एकच सदस्य त्यांनी त्यामध्ये घेतलेलं आहे. घटना दुरुस्ती करण्यासाठी आगामी काळात संसदीय समिती आहे. विरोधकांना एकच हे वारंवार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो की यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे, आणि यांनी सांगितलं की विरोधक खोटा नॅरेटिव्ह सेट करतात घटनेच्या विषयी. आता ही घटना दुरुस्ती 400च्या पार, अबकी बार 400 पार म्हणत होते, ही घटना दुरुस्तीसाठी पाहिजे होती. म्हणून आता घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच. एकट्या सुप्रियाताई काय करणार त्याच्यात? याला 2-4 लोक चांगले सगळे पाहिजे याच्यातले. पण तो घटना दुरुस्ती करताना अशा पद्धतीनं जर विरोधकांनाच कोणतं स्थान देणार असेल, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला एकट्याने सगळ्या घटनेमध्ये बदल करायचा हे पुन्हा एकदा या हिंदुस्थान समोर येत आहे. सुप्रियांचा सहभागी होणं म्हणजे इंडिया आघाडीच्या भूमिकेच्या वेगळी भूमिका म्हणता येईल ना मला. काय मला असं वाटतं ते सुप्रियाताई किंवा त्यांच्या पक्षाला त्या गोष्टी माहिती, परंतु सुप्रियाताई एक अभ्यासू खासदार आहे म्हणून त्यांना त्याच्यात घेतलं असावं. परंतु याच्यात एकट्या सुप्रियाताई घेऊन चालणार नाही. याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व असण्याची आवश्यकता आहे. भले ठीक आहे, संख्या भारतीय जनता पार्टीची जास्त असेल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचे 10 असेल तर 5 तर विरोधी पक्षाचे पाहिजे ना. निवडणूक आयोगानं सांगितलंय की गेल्या 6 महिन्यात जवळपास 4 लाख नावं वगळली म्हणतात. तो आरोप आणि सगळं आहे ना. 18 लाख नवीन आली. हे पहा, निवडणूक आयोग थोटांडे, माझ्याकडे आता एक पुरावा आहे. संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज आहे त्याच्या मुलीचा. मी कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे. कलेक्टर म्हणे मी चेक करतो, परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे. या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतं याचं एक उदाहरण आहे आपल्या समोर. हे पहा, एक जणांनी अर्ज असा केलेला आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे कशा पद्धतीनं काम चालतंय मी कलेक्टरांना कळवलं. हे नेमकं काय झालं सांगतो ना मी. हे बघा, एक अर्ज आहे माझ्याकडं. नियमाचे उल्लंघन करून मतदार यादीत नाव टाकले बाबत राज्य निवडणूक आयोग वतीने 1 जुलै 2025 पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान याद असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे. पण 26 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव, हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025. पालकमंत्र्यांकडून मतदार यादीला घोळ आहे. बिलकुल, मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे. हे नाव हे पहा, नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे, ही काही कधी बंद नसते होत. पण मतदार यादीत कधी यायचं त्याचं लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो. कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल, होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी कळेल, पण माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे. थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना, याच्यात अजून मी कलेक्टरांना बोललेलो आहे. एका BLOने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय, राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय. म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो
ते जर बघितलं तर हे सगळं बायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे. काल एक आळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा, याच्या घरात 6 मतदान आहे आणि याच्या घराच्या नावावर 160 मतदानाची नोंद आहे. संजय बंडू जाधव खासदार आहे आपले, म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता. म्हणून हे किती आंदोलनं करा सगळं केलं, हे निर्ढावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये घोळ करत आहे आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतो. बुलढाण्याच्या एका मुलाने शरद पवारांना पत्र लिहिलंय. लग्न केलं. आता मागे आपल्याकडे एक जणांनी असंच खुलताबादच्या कार्यकर्त्यांनी उदय केलं होतं, लिहिलं. आता मुली मिळत नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे, मुलांना मुलीच मिळत नाही, अशी परिस्थिती सगळीकडे आहे. म्हणून त्या मुलांनी लिहिलं. खरं तर ही विनोदाची गोष्ट घेण्यापेक्षा ही सामाजिक आत्ताच्या घडीतल्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे, ही स्थिती काही चांगली नाही आहे. लग्नासाठी मुलगी न मिळणं, मुलगी न मिळणं म्हणजे काय, मुलगी देतच नाही लोक. शेतकऱ्याच्या पोरांना लवकर मुलीच देत नाही. शरद पवारांच्या अत्यंत जवळचे अरुण गुजराती नाही म्हणत अखेर अजित पवारांच्या गोटात कोण? अरुण गुजराती. अजित पवार गटात त्यांनी पक्षप्रवेश केला. आता याच्यावरती काय बोलाव. अरुण गुजराती तर भरपूर YB मध्ये याच्यात त्याच्यात बऱ्याच ठिकाणी एकदम विश्वासू म्हणून आहे त्यांच्या. असं का होतंय म्हणजे हे सगळं? नाही, एक तर ह्या सगळे राजकीय पक्षाचे सत्ताधारी प्रचंड प्रमाणात दबाव, प्रलोभन आणि सत्तेशिवाय काही होत नाही अशा प्रकारची मानसिकता कार्यकर्त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या एक निर्माण झाली आहे. विरोधी पक्षात खरं तर विरोधी पक्ष सुद्धा तेवढा शक्तिवान ताकदवान राहायला पाहिजे, परंतु आताच्या घडीला या सगळ्या सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला मोजायचंच नाही, शब्द त्यांचा धरायचा नाही, अशा पद्धतीने जी वृत्ती आहे, लोकशाही विरोधी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. परंतु याच्यात बदल होईल हे तुम्हाला सांगतो. असं की त्या दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होण्याची चर्चा पण सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या प्रस्ताव सुप्रिया सुळेंनी त्यांच्या दुसऱ्या मला त्याच्यातलं त्यांच्या पक्षातलं काही माहिती नाही. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचा तो विचार जो असेल तो, परंतु माझ्याकडे अशी काही माहिती नाही आणि असं काही झालं असेल तर तो त्यांचा विषय. मुंबई 150 असं नियोजन सुरू झालेलं आहे. 150 जागा जिंकायची. भारतीय जनता पार्टीचं हे दिवा स्वप्न आहे. मुंबईचे लोक भारतीय जनता पार्टी मुंबई विरोधात आहे. भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टी दीन दलित मुस्लिमांच्या विरोधात आहे आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीला मुंबईची जनता स्वीकारणार नाही असं मिशन त्यांनी 400चं लोकसभेलाही केलं होतं, परंतु मोठ्या मुश्किलीने सरकार बनवलं. मला वाटत नाही मागच्या वेळेसच्या जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी टिकवेल का नाही टिकवेल. जर त्यांना 150 जिंकायचे असेल तर लढा 200 तरी लागतील, 250 तरी लागतील. तिथे जागा 223 का 226 आहे मुंबईमध्ये. मग विरोधी पक्ष म्हणजे त्यांचे सोबतचे सहकारी पक्ष हे किती जागा लढतील? यांनी समजा 150 लढले तर का 150 निवडून येणार आहे का? याचा अर्थ शिंदे गटाला आणि अजितदादाला त्या कोणत्याच जागात येत नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो. तानाजी सावंतचा जो प्रवेश आहे, तानाजी सावंतच्या भावाचा जो प्रवेश आहे, तो आज भाजपमध्ये होणार होता, पण तो अचानक रखडला. त्याला मी काय सांगू, तानाजी सावंत आणि ते सख्खे भाऊ आहेत. तानाजी सावंतांनीच तो रोखला असू शकतो, कारण त्यांचे व्यवहार व्यवसाय सगळे एकत्रित आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण मी बऱ्याच वेळेस त्यांच्या तिकडे गेलेलो आहे. मला जे माहिती तर दोघा भावांचा सगळे कारखाने म्हणा, शिक्षण संस्था म्हणा, एकत्रित ते बघतात. त्यामुळे रागातून द्वेषातून तानाजी सावंतांच्या भावानी काही भूमिका व्यक्त केल्या असेल, पण मला नाही वाटत ते तानाजी सावंतांपासून दूर जातील. फुकटचा ताटा आणि नाव उभाटा अशी बोचरी टीका केली आहे. कशावरून केली? मराठवाड्यातील दौऱ्यावरून आता बिस्किट पुढे दिला. मला असं वाटतं, मी त्याच्यावर काल बोललेलो आहे, बिस्किट पुडा देऊन शो करण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने काय मदत पोहोचवली जाऊन विचारलं असतं एकनाथ शिंदेने तर बरं केलं असतं. थोडासा हवाई दौरा करून आणि हरामाची कमाई करून, गद्दारी करून, भ्रष्टाचार करून
लोकांना पैसे वाटणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही. तुम्ही अमित शहाची चाकरी करून, मोदींची चाकरी करून, या महाराष्ट्राची लूट करून लोकांना, मला वाटतं तुमच्या शेतीचं उत्पन्न फार आहे का? तुमच्या काय इंडस्ट्रियल एरियामध्ये काय फॅक्टरीज आहे का? मग तुम्ही एवढं सगळं वाटत असाल तर ते कोणाचं आहे? याच जनतेचं लुटायचं आणि याच जनतेच्या हातात द्यायचं. मला वाटतं ही भूमिका मान्य उद्धवजींची नाही, शिवसेनेची नाही. पण शिवसेना ज्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी जाऊन बघा शिवसेनेनं काय पद्धतीनं कार्य केलेलं आहे. जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत असं आरोप मानतात. आता ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याला बोलणारच ना. खरे आणि खोटे कसे असतात, म्हणजे याचा अर्थ जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे असं त्याचा अर्थ आहे. जर खरे मुख्यमंत्री जनतेच्या मनातले जर एकनाथ शिंदे असतील तर जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे असा त्याचा अर्थ होता. बरोबर. सॉरी, अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रदीप गारटकर. ते म्हणतात की पक्षाने आम्हाला फोडल्यास आम्ही पण पक्षाला फोडणार. प्रदीप गारटकर मला वाटतं इंदापूरचे, ते पुणे जिल्ह्यातले इंदापूरचे जुने कार्यकर्ते. मला पतित पावनचं ते काम करत होते त्यावेळेस माझ्या परिचयाचे होते. परंतु एक व्यक्ती म्हणून चांगली प्रदीप गारटकर आहे असे माझा जरी जेवढा संपर्क आला त्याच्यावर दिसतं. आणि आताच्या घडीला पक्ष त्यांना मोजणार नसेल तर त्यांची भूमिका काय अयोग्य अशातला काही भाग नाही. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असतेच. एकीकडे महाविकास आघाडीचं निवडणूक लढवण्यासंदर्भात राजकीय चित्र स्पष्ट नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेस वंचित सोबत अनेक ठिकाणी युती करते आणि करत असताना त्यांच्यात महाविकास आघाडीसोबत नाही, आमचा संवाद आहे ठिकठिकाणी. आता मी मराठवाड्यात सगळीकडे फिरून आलेलो आहे, सगळ्याकडे संपर्क आहे. काँग्रेसशी काही ठिकाणी काँग्रेसने मला वाटतं नांदेडमध्ये असं केलेलं आहे. कालच माझे नांदेडचे दोन्ही जिल्हा प्रमुख खासदार नागेश पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे. परंतु आमची चर्चा चालू आहे बऱ्याच ठिकाणी. संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, या सगळ्या ठिकाणी आमचे जे महाविकास आघाडीचे जेवढे सहकारी यांच्याशी चर्चा करून अजून 17 तारीख फॉर्म भरण्याचा दिवस काय विड्रॉच्या दिवसापर्यंत या सगळ्या चर्चा चालू असतात, 21 तारखेपर्यंत. तर मला असं वाटतं घाईने याच्यात मत व्यक्त करणं चूक होईल. याच्यासाठी एक समन्वय समिती सगळ्या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीच्या राज्यस्तरावर बनविण्यात आली. तिच्या वारंवार दररोज बैठका होतात आणि त्याच्यात जिल्हा स्तरावर असे काही विषय असेल तर त्याचं सोल्युशन केलं जातं. तुमच्या सगळ्या या गोंधळामध्ये तुमचे कार्यकर्ते खूप संभ्रमात आहे. साधा अर्ज भरायला कोणी कळत नाही. युती होईल का, आघाडी होईल का, काय पक्षात होईल, 17 तारखेला तुम्हाला समजेल. अजून कुठेही कोणाचे फॉर्म भरलेले नाही. प्रोसेस जरी सुरू असली तरी सगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहे. उमेदवारी ठरवण्याची प्रोसेस चालू आहे. त्यामुळं खरं पूर्ण 21 तारखेला विड्रॉ होईल त्यावेळेसच सगळ्या गोष्टी खरं होईल. आत्ताच्या घडीला बोलण्यात कोणत्याच पक्षाने फॉर्म भरले नाही, त्यामुळे शिवसेनेनेच भरले नाही असं मारणं चूक आहे. निवडणूक आयोगाने तुतारीसोबत जे पिपाणी चिन्ह होतं त्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसला. तशीच तुतारी चिन्ह जे आहे पिपाणी पिपाणी वगळलेलं आहे. हो, असं झालं होतं काही ठिकाणी. मला वाटतं लोकसभेला एका ठिकाणी तर अशा पिपाणीवाल्याने खूप मतं घेतले. त्याच्यानंतर शशिकांत शिंदे जे आहे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, यांची लोकसभा अशा पिपाणीमुळेच ते हारले उदयनराजे यांच्या विरोधात. कारण त्या पिपाणीनं प्रचार करूनही न करताही त्याला प्रचंड मतदान पडलं. आणि म्हणून निवडणूक आयोगाची भूमिका या बाबतीत त्यांनी योग्य उचलली. कुंभमेळ्यासाठी पैसे उभं करायला आता कर्ज रोखे काढताय महापालिका, त्यातून पैशाची उभारणी करणार. खरं तर कुंभमेळ्याला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारच्या डोक्यावर ऑलरेडी 9 लाख कोटीचं कर्ज आहे. कुंभमेळा निश्चित 12 वर्षांना येणारा उत्सव जरी असला तरी केंद्राने याला मदत देण्याची आवश्यकता आहे. राज्य ऑलरेडी कर्जबाजारी आहे. पण एकंदर कुंभमेळ्याचं सगळं चित्र बघता आता मोठे मोठे गुत्तेदार यांची घरं भरण्याचं काम राज्य सरकारकडून चालू दिसतंय आणि त्याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे काढले जाणार असं दिसतंय. अखेरचा प्रश्न विचारतोय. 10 महिने झाले धाराशिव ड्रग्स कॅम्प, तपास सुरू नाहीये, लोक सापडत नाही आणि हे सगळे लोक भाजपमध्ये जाताना दिसत आहेत. एक दर महिन्यात एक ड्रग्ज मधले आरोपी भारतीय जनता पार्टी त्याला स्वीकार करते. खरं तर तुळजापूरमध्ये झालेलं प्रकरण राज्यात गाजलेलं आहे.
आरोपी बरेच फरार आहे आणि काही आरोपी नॉमिनल अटक करून जामिनावर सुटल्यानंतर हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे. याचा अर्थ असा की या ड्रग्ज माफियांना भारतीय जनता पार्टी संरक्षण देत आहे. शेवटचा धनंजय मुंडेंनी नार्को टेस्टला समोर जावं सादरंगेनंतर काय तुमचं? बरोबर आहे. जे आरोप जरांगे पाटलांनी केलेले धनंजय मुंडे यांनी ते नाकारलेले. दूध का दूध दूध का पाणी झालं पाहिजे. जरांगेंचे आरोप सत्य आहे का किंवा धनंजय मुंडे ते नाकारतात ते सत्य आहे का हे जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. दोघे जबाबदार माणसं आहेत. दोघांच्या म्हणण्याला खरं मानून निश्चित दोघांचीही नार्को टेस्टची मागणी दोघांची मान्य केली पाहिजे. मुंबईत मराठा मोर्चात सामील होण्यासाठी जे वाहने गेले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत जवळपास 123 गुन्हे दाखल झाले. काय होत नाही त्यांनी गुन्हे दाखल केले काय होणार आहे. काय झालं कुठे आहे रोज त्यांच्या तारखा येत आहेत पण अजून काही प्रवेश दिला जात नाही अशी माझ्याकडे माहिती आहे. त्यांना तारखा राजस्थानचे राज्यपाल त्याच्यासाठी राज्यपाल असूनही त्याच्यासाठी राजकारण करू पाहतात. काही हरकत नाही करायला काही हरकत नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाचा राजू शिंदेंना विरोध दिसतो आणि म्हणून त्यांना प्रवेश होऊ नये असा एक प्रयत्न करताना काल भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचं पत्र होतं की असा कोणताही प्रवेश झालेला नाही आणि होणार नाही. आता तुम्ही तारीख सांगताय पण मुद्दा असा मूळ राजू शिंदे तिकडे जाणं हा धक्का कोणाला आमच्या पक्षाला ऑलरेडी त्यांनी सोडून 6 महिने झाले. आमच्या पक्षात नाहीच येतो. आत्ता गेलं त्याने आमच्या पक्षाचं मला असं वाटतं नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्येच हे केलं त्यांनी. आता त्याला 8 महिने झाले. आता अंजली रामानिया यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली होती. त्याला अजित पवार असं म्हणतात की मी राजीनामा द्यायच्या या विषयावर त्यांनी खरं तर उत्तर दिलंय. माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून योग्य जो निर्णय असेल तो मी घेईन. आमचं म्हणणं आहे की पार्थ पवारवर गुन्हा दाखल करावा. पार्थ पवारवर कारवाई करावी आणि पार्थ पवारांनी हे जे काही कृत्य केलं 1800 कोटीच्या जमिनीचं अजितदादाच्या सपोर्ट शिवाय केलेलं नाही. म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी मागे एकदा अशाच पद्धतीने सिंचन घोटाळ्यात आत्मक्लेश स्वीकारला होता. तसा आत्मक्लेश त्यांनी स्वीकारला पाहिजे. आपल्याच कार्यकर्ते म्हणजे समोर आलेला आहे की जे कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अवघ्या 20 मिनिटासाठी जे JP नड्डा उद्घाटनासाठी आले होते राज्य मंत्रिमंडळ सुद्धा आले होतं. तब्बल 20 मिनिटांमध्ये 33,21,267 रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले. नेमकं ते सगळं माहिती आता समोर आली नाही. मला काही कानावर आलेलं आहे. आपल्या इथले डीन जे आहेत संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यांच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार या ठिकाणी होत आहेत. ते खरं तर इनचार्ज डीन आहेत परमानंट डीन नाही. असं असताना अनेक अधिकाराचा मिसयूज भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर प्रकरणं समोर येत आहेत. रितसर याच्याविषयी मला असं वाटतं माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आम्ही निश्चित घेऊ. सरकारशी संबंधित मंत्र्याशी या संदर्भात या डीनची आम्ही योग्य ती तक्रार करू. पालकमंत्री जवळचे असं देखील सांगितलं. जवळचं दूरचं काय पालकमंत्री जवळचं असल्यावर काय पालकमंत्री थोडी असं जर चुकीचं कृत्य केलं तर मला नाही वाटत पालकमंत्री त्यांना सांभाळतील.